जो मनुष्य सुखातही आणि दुःखातही कोणत्याही प्रकारे विचलित होत नाही, दोन्ही अवस्थांमध्ये सारखाच असतो, सम असतो. अर्थात गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये, अशा प्रकारे समान असतो, विचलित होत नाही. तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. अशा प्रकारे भगवंत या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. या श्लोकावर भाष्य करत असताना मौली म्हणतात, हे विषय जया ते नाकळती तयस्तम दुःखे सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्य रूप पारखा ओळखावा सर्वथा जो इंद्रिय अर्थ नागवेची. अर्थात या ठिकाणी कार्य करत असताना जो विषयाधीन होत नाही, विषयासक्त होत नाही, त्याला सुख दुःख आणि त्याच्या पलीकडे त्याची अवस्था निर्माण झालेली असते, तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, ह्या गोलभन गावातील हे उंबरगोंडे परिवार आणि उंबरगोंडे परिवाराचे पिताश्री आपले दादा कैलासवासी भाऊ गोपाळ उंबरगोंडे, दादांना मंगळवार दिनांक 24/12/2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केवळ ह्या शहापूर तालुक्यामध्येच नाही तर अवघ्या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या गावाचं नाव आवर्जून घेतलं जाते माऊली, बरं का, श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी सलावत प्रमाणे गोलभन ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळ्याचं नियोजन केलं जात आहे. तुमच्या गावामध्ये किती श्रीमंत माणसं आहेत, किती उद्योजक आहेत, किती उद्योगपती आहेत, यापेक्षा गाव तेव्हा शोभून दिसते ज्या वेळेला तुमच्या गावाला आध्यात्मिक माणसांची झालर असते. आध्यात्मिक विचाराच्या माणसांची झालर असली ना की गाव शोभून दिसत असते. आणि म्हणून आपल्या गावामध्ये कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, मृदुंगाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे असलेली माणसं आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारी माणसं आहेत. आज माणसाकडे सगळ्या प्रकारच्या सुखसोयी पुरेपूर आहेत, पण अनेक गावांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो फक्त धर्माच्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा दुष्काळ पाहायला मिळतो. पण मला या गावामध्ये येतानाच एवढा आनंद वाटला मौली, ज्या वेळेला दादांनी फोन केला गोलबन मध्ये सेवा आहे, खूप आनंद वाटला. महाराजांच्या गावात जायचंय. महाराज मागच्या वर्षी आमच्याकडे मला तरी वाटतंय काल्याचं कीर्तन होतं, त्यावेळेला भेट झाली होती महाराजांची आणि महाराजांचं गाव म्हटल्यानंतर आनंदच वाटला. चला त्या गावामध्ये सेवा करण्याचं भाग्य लाभतंय. विशेष म्हणजे मार्गदर्शन मिळेल. जो काही वेळ तुम्हाला असेल त्या वेळामध्ये तुम्ही या ठिकाणी बसणार आहात, पण नंतर बाबा असणार आहेत. काही इकडे तिकडे झालं तर मार्गदर्शन मिळेल. ज्या वेळेला तुमच्या गावाला आध्यात्मिक विचारांच्या माणसांची झालर असते ना, त्यावेळेला ते गाव शोभून दिसत असते. आणि अशा प्रकारे आध्यात्मिक विचारांमध्ये प्रगतशील असलेलं गाव, बरं का, आध्यात्मिक मार्गदर्शनामध्ये अतिशय अतिशय ज्या गावाचं नाव अवघ्या ठाणे जिल्ह्यामध्ये घेतलं जाते, नवे नवे ठाणे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा घेतलं जात आहे, असं हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं गोलभन गाव, बरं का. आणि या ठिकाणी हे सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. खरं तर ज्यांच्या उत्तरकार्याच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली भाऊ गोपाळ उंबरगोंडे बाबांनी आपल्या वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला दादांनी. एकूण 4 जण भाऊ हे, नामदेव दादा असतील, ज्ञानेश्वर दादा असतील, भरत दादा असतील आणि कैलासवासी भाऊ दादा. माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर एखाद्या मोठ्या भावाने राहावं आणि त्याच्यापेक्षा छोटा असलेल्या भावाने या जगाचा निरोप घ्यावा अतिशय अल्पशा आजाराने.
ब्रेनचा काही प्रॉब्लेम व्हावा, दवाखान्यामध्ये दाखल करावं, उपचारार्थ प्रयत्न करावेत, बरं का. म्हणजे स्वप्नवत असं म्हणायला हरकत नाही. ज्या ज्या नातेवाईकांना माहिती झालं असेल की असं असं झालं, त्यांना ते स्वप्नवतच वाटलं असेल. अवघी कमी वेळामध्ये तो आजार जडला आणि त्या आजार असा जडला की तो आजार दादांना घेऊन गेला. अवघं 52 वय म्हटल्यानंतर बरंच काही स्वप्न रंगवली असतील त्यांच्या आयुष्यामध्ये. 2 मुली त्यांच्या पश्चात, दीपिकाताई असतील, आदितीताई असतील, आईसाहेब, प्रतिभाई आणि संपूर्ण हा उंबरगुंडे परिवार, ग्रामस्थ. त्याचप्रमाणे आपल्या आधी आपला एखादा पुतण्या जातोय, अर्थात आमचे बाळू काका, बरं का. एक वेगळ्या प्रकारचं दुःख असतंय, ते वेगळ्या प्रकारचं दुःख असतं. सकाळी उगवणारा सूर्य संध्याकाळी मावळतोय, पण तेव्हाच मावळतोय त्याची सूर्यास्ताची वेळ पंचांगामध्ये असते. त्यावेळेला सूर्योदयाच्या वेळेवर सूर्योदय होतोय, सूर्यास्ताच्या वेळेला सूर्यास्त होतोय. आणि म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही कामाचं नियोजन करत असतो. आम्हाला अमुक काम करायचे, त्या कामाला 2 तास लागतील, लगेच तिकडे जायचे, त्या कामाला 3 तास लागतील, लगेच अमुक काम, लगेच शेतावर जायचे. संध्याकाळच्या वेळेला 6 वाजेपर्यंत काम करायचे, कारण तो सूर्योदय 6:30 वाजता सांगितलेला आहे. दुपारच्या वेळेला आम्ही शेतावर गेलेलो आहे, दुपारच्या वेळेला आम्ही काम करतोय. आम्हाला माहिती आहे संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त होणार आहे, पण सांगा ना, दुपारच्याच वेळेला जर सूर्यास्त झाला तर आमची अवस्था काय असेल? काय असेल आमची अवस्था? काय कल्पना नुसती केली तरी पण काय अवस्था निर्माण होते बघा. त्याचप्रमाणे शतवर्ष वय नेमिले शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, पण सांगा ना, हे आयुष्य जगत असताना, हे आयुष्य व्यतीत करत असताना, ह्या आयुष्याचा आनंद घेत असताना, ज्या ठिकाणी 2 मुली लग्नाच्या, दीपिकाताई असतील, आदितीताई असतील, 4घे भाऊ हे या संसारामध्ये, या कुटुंबामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतायत, त्यांना मार्गदर्शन करणारे काका आहेत. अशा वेळेला त्या 4ही भावांपैकी आणि काकांच्या पुतण्याने या मुलींच्या वडिलांनी सोडून जावं, यापेक्षा दुसरं दुःख कुठलं असेल सांगा ना? कुठलं दुःख असेल? अतिशय कमी वयामध्ये 52व्या वर्षी दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. प्रस्तुत श्लोकातून भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात. यमही न व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सुवर्णत्वाय संपूर्णत्वाय कल्पते. सुखातही आणि दुःखातही जो मनुष्य सारखा असतो, विचलित होत नाही, तो मनुष्य, ती व्यक्ती, तो भक्त मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे, अशा प्रकारे भगवंत म्हणतात. नेमकं सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात हेच आम्हाला कळत नाही, हेच आम्हाला माहिती नाही. ज्याला आम्ही सुख म्हणतोय ना, संतांनी त्याला दुःख म्हटलेलं आहे. त्याला कधी जवळ केलं नाही संतांनी, कधीच नाही, फिरकले पण नाही संत तिकडे, बरं का. आणि ज्याला आम्ही दुःख समजतोय ना, नवे नवे जे सुख संतांनी अनुभवलं ना, त्या सुखाची आणि आमची भेट नाही, हेच आमचा अभागीपण आहे. आम्ही तिकडे वळत नाही, आम्ही तिकडे आकर्षित होत नाही, बरं का. आम्ही कुठल्या सुखाची अपेक्षा करतोय? या संसारामध्ये कार्य करत असताना, या प्रपंचामध्ये कार्य करत असताना आम्ही कुठल्या सुखाची अपेक्षा करतोय? कोणतं सुख आम्हाला हवं असतंय? बरं, ज्या सुखाची आम्ही अपेक्षा करतोय ते सुख क्षणिक सुख आहे का निरंतर चिरकाल टिकणारं सुख आहे? जे सुख आम्ही म्हणतोय ते टोचणार आहे का आम्हाला खरोखर सुख देणार आहे, याचाही विचार आम्ही करत नाही. काही वेळेला बाबा संसारात सुख टोचतंय ना काही वेळेला. मौली एखाद्या वेळी एखाद्या गादीवर बसलं ना की ते असं इकडे तिकडे व्हायला लागतंय. मग तो बोलतोय काय नाही, सुख टोचतंय खाली तुमच्या त्या गादीमध्ये, तुमच्या त्या उशीमध्ये सुख आहे. सुख सुद्धा माणसाला टोचतंय, बरं का. आम्ही आमच्या संसारामध्ये रममाण होतोय, आमच्या प्रपंचामध्ये रममाण होतोय, आमच्या घरादारामध्ये रममाण होतोय, आम्ही गुंतलो जातोय. त्या ठिकाणी बद्धावस्था आम्हाला प्राप्त होत असते, आम्हालाही कळत नाही, आम्ही बांधलो जातोय. आणि सगळं करत असताना एक विचार केला पाहिजे, ज्याच्यासाठी आम्ही हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, प्रयत्न करतो, अट्टहास करतो, सगळ्या काही गोष्टी कशा अशा अपेक्षा असते बघा माणसाची. पूर्वी ते आता पायात होते बी ते दिसतात ना, या दगडीच्या वंचली असायच्या.
दगडावर दगड लावलेली, मध्ये माती भरलेली असं नाही का, आणि मग त्या खालून घुशी पोखरायच्या, राणा काढायच्या घुशी. तेव्हा तो माणूस बोलायचा काय नाही, एकदा जोत्या झाला, पाया झाला ना का बस, फक्त घुशींचा बंदोबस्त झाला पाहिजे. याचा पाया होता होता समोरच्या भिंती तयार झाल्यानंतर बोलतो नको भिंती व्हायला पाहिजे. पाहिजे ना रे, करू नये का? आपल्या आयुष्याचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे ना, तर या सगळ्या गोष्टीची आपल्याला गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत माणसाच्या. पण त्या मूलभूत गरजा निर्माण करता करता मनुष्य त्याच्यामध्ये किती गुंततोय बघा. पाहुण्याची इच्छा पण नसेल तरी पण तो बोलतो या ना, वरचा पण दाखवतो तुम्हाला कसं केलंय ते सगळं. खाली जसं आहे तसंच वरती. पाहुणा बोलतो टाइम नाही होत एवढा, मला अहो 2 मिनिटात पाहून होईल ना. बरं का दादा, ज्या घराला आमचं नाव असतंय, ज्या घरासाठी आम्ही हाडाची काढं करतो, रक्ताचं पाणी करतोय, काय काय त्रास सहन करतो, तो त्याचं त्यालाच माहिती. बांधताना तो बोलतोय लोकांना, लोक बोलतात ते काही नुसताच नाही, काही लगीन करून पाहावा ना घर बांधून पाहावा, काय काय त्रास होतो तो त्याचं त्यालाच माहिती. पण दादा, आज या कलियुगामध्ये अशी अवस्था पाहायला मिळते की ज्याने रक्ताचं पाणी केलं, ज्याने हाडाची काढं केली, अतिशय मेहनत घेतली, काबाड कष्ट केले, ते घर उभं केलं, तो शेवटचा श्वास घ्यायला वृद्धाश्रमात जातो. एवढी अभागी आहेत आम्ही. शेवटचा श्वास घ्यायला वृद्धाश्रमात जातो. बरं का बाबा, आज आमच्या गावातली परिस्थिती तुम्हाला अशी कितीतरी दाखवीन. 4 पोरं आहेत, पण आई वडील वेगळे राहत आहेत, 2 जण म्हातारा म्हातारी. स्वतःच काही होत नाही, स्वतःला हातपाय चढचढा कापतायत. कधीतरी त्या आजीला वाटलं वरती फळीवर डबा ठेवलेला तो काढावा, आजोबांची वाट पाहावी लागते तो डबा काढायला. का मी जर डबा काढायला गेले तर पडेल, मोडतोड होईल. आता माझं मला करता येत नाही, कोण करेल माझं? ज्याला आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सुख समजतोय, खरोखर ते सुख आहे का? मूलभूत जर होत नसेल तर आम्ही किती प्रयत्न करतो. बरं विचारा ना, का कशासाठी? आमचं नियोजन बघा काय असतंय. जगद्गुरु तुकोबा जन्माला आले, पण नुसतेच नाही, विश्वंभर बाबांची परंपरा 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे, 7 पिढ्यांची साधना आहे, आणि मग 8वी पिढी आहे जगद्गुरु तुकोबा. येण्याच्या आधी नियोजन आहे. कनकाईने पांडुरंग परमात्म्याकडे मागणी केली, कुस उजवावी. बोलोबाने सांगितलं परत जाऊन पांडुरंगाला सांग, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जन्माला यावं ना, जन्माला घालायचंय मुलगा, पण कशासाठी? समाजकार्यासाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाचा उद्धार करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी. 4-4.5 हजार अभंगाची गाथा समाजाला द्यायची आहे. समाजाला 4-4.5 हजार अभंगाची गाथा द्यायची आहे. जन्माला येण्याच्या आधीचं नियोजन आहे. आम्हाला सुद्धा मूल व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय ना, डॉक्टर उपचार करतोय, आम्ही काय 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 करतोय, आयुर्वेदिक करतोय, सगळं काय करतोय. बरं आमचं नियोजन काय असतं विचारा ना, का? वंशाला दिवा पाहिजे म्हणून. 14-14, 15-15 वर्षाचे घरात गोडे झाले, दिवा लावत नाही. बापाने जर सांगितलं दिवा लावायला, तो बारक्याला सांगतोय इजा दिवा लाव. 14-14, 15-15 वर्षाची पोरं आमच्या घरात असताना जर अजून देवाच्या पुढे दिवा लावायची माहिती नसेल तर हे पुढे काय दिवे लावतील हा विचार बापाने करायला नको. त्याच वेळेला किती आम्ही कशा पद्धतीने जगतोय बघा ना. आम्ही जगत वागत असताना आमच्या मुलाने आमचा धंदा सांभाळावा, जो व्यवसाय आहे, जो व्यापार आहे. प्रत्येक बापाला प्रामाणिकपणे वाटतंय जी माझी शेतीवाडी आहे ती मुलाने सांभाळावी, जो माझा व्यापार आहे, जो व्यवसाय आहे, जो धंदा आहे, तो माझ्या मुलाने सांभाळावा, माझं घर सांभाळावं, माझी शेतीवाडी सांभाळावी, माझी जी संपत्ती आहे ना त्याच्यामध्ये अधिक त्याने जोडावी, त्याच्यामध्ये अधिक जोडावी. असं का प्रत्येकाला वाटत नाही की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे माझं कार्य आहे त्याच्यात सुद्धा वाटेकरी माझा मुलगा असावा, जे मी कार्य करतोय त्यापेक्षा विशेष पुढे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माझ्या मुलाची प्रगती व्हावी असं का वाटत नाही? आमचं नियोजन काय असतं बघा. जन्माला घालण्याचं कशासाठी पाहिजे? म्हातारपणाची काठी असते का? खरंच होते का? समाजामध्ये आज अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, असे काही चित्र विचित्र गोष्टी पाहायला मिळतात ना, त्या दृश्याकडे बघितल्यानंतर काळीच थरथरत आहे, डोळ्यामध्ये अश्रू येतात. आज अशी काही आई वडिलांची अवस्था मी पाहतोय समाजामध्ये. खरोखर सुख आहे का? ज्याच्यामध्ये आम्ही सुख मानतोय, ज्याला सुख मानतोय त्याला सुख आहे का? ठीक आहे, चला डॉक्टर उपचार करून अजून काय आयुर्वेदिक वगैरे बरंच काही करून मुलगा झाला. 15 वर्षांनी त्याला मुलगा झाला म्हणून घरोघरी पेढे वाटायला लागला, आनंद झाला, आनंद उत्सव साजरा केला, नातेवाईकांना सांगितलं फोन करून असं झालं तसं झालं हे झालं ते झालं.
आनंद झाला त्याला, असू दे ना, पाहिजे ना, नको का? ऋणावर बंधाच्या गाठी आहेत, ज्यांचे ऋण आहेत ते आपल्या पोटी जन्माला आलेले आहेत, ज्यांचे ऋण आहेत त्यांच्या पोटी आपण जन्माला आलो, अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या. पण तोच मुलगा जर व्यवस्थित संस्कार झाले नाहीत, व्यवस्थित मार्गदर्शन जर झालं नाही, चांगल्या मार्गाने जर तो चालला नाही, चांगल्या मार्गाने जर त्याची वाटचाल झाली नाही, त्याला जर नको त्या प्रकारचा संघ जडला, तर आज अशी पण परिस्थिती पाहायला मिळते आपल्या समाजामध्ये की एकेकाली मुलगा जन्माला आला म्हणून गावभर पेढे वाटणारा बाप आज शेजाऱ्यांच्या पायरीवर बसून माझ्या दुःखाला कोणीतरी वाटेकरी आहे का याचा विचार करतो का? तो मुलगा व्यसनाधीन झालेला आहे. तो मुलगा घरी येतोय, व्यसन करून येतोय, घरातल्यांना त्रास देतोय, नकोसा झालेला आहे असतो. खरोखर ज्या गोष्टींमध्ये आम्हाला समाधान वाटतंय, सुख वाटतंय, ते सुख आहे का याचा विचार आम्ही केला पाहिजे. ते शाश्वत सुख आहे का? ते सत्य सुख आहे का? ते आम्हाला चिरकाल निरंतर टिकणारं सुख आहे का याचा विचार आम्ही केला पाहिजे ना. पैसा पाणी आला म्हणजे माणसाला असं वाटतंय की आम्ही सुखी झालो. गाढवाची अवस्था माहिती आहे, ते गाढव ज्या वेळेला थकतय ना बाबा, चालता चालता काम करता करता, त्यावेळेला तो गाढवावाला काय करतोय माहितीये का? त्याच्या वरून अशी काठी बांधतोय, त्या काठीला हिरवा पेंडा बांधतोय, फक्त त्याला दिसेल, खाता येणार नाही. त्या हिरव्या पेंडीकडे पाहून ते गाढव पुढे पावलं टाकतंय. आता विचार करा, किती पावलं टाकल्यानंतर, किती चालल्यानंतर ती पेंडी त्याला मिळेल. आमचंही असंच आहे. एखादी गोष्ट आम्हाला प्राप्त झाली नाही, एखाद्या गोष्टीची आशा अपेक्षा केल्यानंतर ती एकदा प्राप्त झाली की लगेच पुढे आशा निर्माण होते. हे झालं, ते झालं पाहिजे, ते झालं, हे झालं पाहिजे, हे झालं, ते झालं पाहिजे. पुराणात त्याचा उल्लेख आहे. आलं का लक्षात? एखाद्या गरीब माणसाला वाटतं की मला थोडेफार आले ना एकदा निवारा म्हणून एखादं घर झालं ना की बरं वाटतंय. घर झाल्यानंतर त्याला वाटतंय लादी झाली पाहिजे, बंगला झाला पाहिजे, गाड्या आल्या पाहिजेत, अजून मी मोठं झालो पाहिजे, सरपंच झालो पाहिजे, सभापती झालो पाहिजे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो पाहिजे, आमदार झालो पाहिजे, खासदार झालो पाहिजे, मंत्रीपद मिळालं पाहिजे, मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. आशा पूर्ण होत नाही. शेवटी देवपदाची अपेक्षा करतोय, तो देव झालो पाहिजे. चांगलं आहे ना, ते सोपं आहे. पण त्यासाठी आमचा मार्ग कुठला पाहिजे, काय केलं पाहिजे? आम्ही देव पाहण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, आम्ही देव पाहण्यासाठी खूप अट्टास करतोय, आम्ही देव पाहण्यासाठी खूप धावपळ करतोय. ज्या दिवशी देव होण्यासाठी धावपळ करू ना, त्या दिवशी बसल्या जागेवर देव झाल्याशिवाय राहणार नाही. बसल्या जागेवर जिथे आहोत तिथेच. वाटतंय फक्त आम्हाला की असा भरपूर काय आलं नाही. एखाद्या ठिकाणी असा मोठा करोडो रुपयाचा बंगला, गाड्या घोड्या बघितल्या का? कधीतरी आमच्या पण मनात येतंय ना, ह्या घरी जर असतो ना तर फक्त परमार्थच केला असता. संत म्हणतात तू इथं पण नसतास, तुला संध्याकाळी धरून आणावं लागलं असतं. कारण आज बरेच तरुण संध्याकाळच्या वेळेला धरून आणावे लागतात. म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. रोडवर झोपणारा तो भिकारी रात्रीच्या वेळी जेव्हा झोपायला गेला, त्या रोडवर बिछाना केला, अंथरूण केला, पण तेवढ्यात त्याची नजर गेली एका माडीच्या गॅलरीमध्ये. त्या माडीच्या गॅलरीतला तो श्रीमंत मनुष्य त्या गॅलरीमध्ये फेऱ्या मारत होता. पण नुसताच फेऱ्या मारत नव्हता, असा मध्येच बोट मोजायचा, मध्येच डोकं खाजवायचा, मध्येच असं काहीतरी करायचा, असं चालू होतं त्याचं. बाबा 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, 11:30, 12 वाजले, सगळे गाव झोपलेलं आहे. पण हा मात्र त्याच ठिकाणी फेऱ्या मारतोय आणि त्याचं निरीक्षण करतोय. रोज 8:30ला झोपणारा तो भिकारी निरीक्षण करतोय. मौली वाटलं ना त्याला, अरे हा माणूस एकटाच फेऱ्या मारतोय, बराच वेळ झाला, काहीतरी अडलेला आहे का, कुठेतरी काहीतरी त्याचं आपण मदत करूया. काही असेल त्याला, आपण दुसरी तर काही मदत करू शकत नाही, पण काय अडले काय नाही ते जाणून तर घेऊया, पाहू तर खरं काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्याचा तो. आणि तो भिकारी गेला त्या माडीच्या खाली उभा राहिला, हात जोडला त्या माडीतील वरती असलेल्या त्या मालकाला, त्या श्रीमंत माणसाला, आणि विचारतोय, दादा मी 10 वाजल्यापासून पाहतोय रे दादा. 10 वाजले, 10:30, 11, 11:30, 12, 12:30 झाले. आता तुम्ही फेऱ्या मारतायत, मध्येच असे बोटं मोजतायत, मध्ये काय असं मान करतायत, काय मध्येच डोकं खाजवतायत, काय झालं, काय काय प्रॉब्लेम, काय काही मदत हवी आहे का तुम्हाला? मी तर भिकारी आहे, पण असेल तर सांगा, काही माझ्याने होण्यासारखं असेल तर करेन ना तुम्हाला काही मदत. तर श्रीमंत माणसाने विचार केला, ज्याने मला जागं ठेवलंय, ज्यांच्यासाठी मी जागा आहे, जे नियोजन करण्यासाठी, ज्यांच्यासाठी मी हाडाची काढ करतोय, रक्ताचं पाणी करतोय, घाम गाळतोय, मेहनत करतोय,
टेबला खालून घेतो, टेबलावरून येत असताना पण समजतंय गरिबाचं शोषण करतोय. हरामाची आलेली संपत्ती कधीच माणसाला सुख देत नाही, कधीच सुख देत नाही. आणि हरामाच्या संपत्तीवर पोचलेली संतती ही माणसाला सुख देत नाही. बरं का? दिवसभर एवढे प्रामाणिक राहा, एवढे प्रामाणिक कर्म करा, एवढं प्रामाणिक कार्य करा की रात्री अंग टाकल्यानंतर तुम्ही गादीवर अंग टाकलाय, तुम्ही घोंगडीवर अंग टाकलाय की तुम्ही पोत्यावर अंग टाकलाय माहित नाही, अंग टाकल्याबरोबर गाढ झोप लागली पाहिजे. एवढे दिवसभर प्रामाणिक कर्म करा. डॉक्टर हैराण येतात, कित्येकांना झोपेच्या गोळ्या देऊन पण झोप लागत नाही. विचार करतात आता याला नेमकं द्यायचं काय, करायचं काय याच्यासाठी. त्यासाठी माणसाने प्रामाणिक असणं आवश्यक आहे. आणि मग त्या श्रीमंत गृहस्थाने विचार केला की ते गाढ झोपले सगळे, मुलं बाळ ज्यांच्यासाठी आपण हे सगळं काही उभं केलंय ते गाढ झोपलेत, कोणी विचारत नाही. त्यांना माहिती नाही मी झोपलोय की जागा एकीकडे काय करतोय ते. पण कमीत कमी या भिकाऱ्याला वाटलं तरी की जाऊन विचारावं म्हणून, वाटलं तरी त्याला विचारावं म्हणून तो श्रीमंत माणूस आतमध्ये गेलाय. एवढासा बंडल काढला पैशाचा त्याने आणि आणून खाली त्या भिकाऱ्याच्या त्या हातामध्ये दिला. सांगितलं जा बाबा तू झोप जा. अहो पण काही अडलंय का तुम्हाला, काही गरज आहे का, काही पाहिजे का? मॅडम दादा काय नाही, तू विचारायला आलास तरी मला समाधान वाटलं, बस बाकी याच्या पलीकडे काय पाहिजे. जा तू झोप जा बिंदास, आता हे पैसे घे, तुला काय करायचं ते कर. अहो पण एवढा आता अख्खा गाव झोपलेला आहे आणि तुम्हाला जागा ठेवलंय कोणी, नेमका कशाने जागा ठेवलंय तुम्हाला? बाबा जा ना आता, तू कशाला उगीच परत परत विचारतोय. पण मला जाणून घ्यायचंय ना की तुम्हाला कशाने जागा ठेवलंय, तुम्हाला झोप का लागत नाही. त्याने सांगितलं दादा हे पैसे घे आणि जाऊन झोप, तू शांत झोप. बघ ज्यांच्यासाठी मी सगळं काही करतो त्यांना आई माझी काही काळजी, बिनधास्त झोपले, तू कशाला एवढा टेन्शन घेतोय, जाऊन झोप ना. पैशाचा बंडल घेतला, आला तो भिकारी, उशाला ठेवला तो बंडल. झोप लागत चालली, तेवढ्यात विचार केला नको उशाला, डोकं जर बाजूला कुठं गेलं कोणी पण काढून घेईल. बरोबर, खिशात ठेवला एका बाजूच्या आणि त्याच कुशीवर झोपला. परत झोप लागत चालेल आणि तेवढ्यात विचार आला अरे झोपल्यानंतर जर कुस बदलली तर कोणी वरच्यावर काढून घेईल. म्हणून मग त्याने काय केलं, तो शर्ट काढला त्याने त्याच्या अंगातला, त्याच्यामध्ये गुंडाळलं ते, बरं का, आणि ते परत एकदा उशाला घेतलं, ते जे काय असेल त्याचं अंथरूण त्याच्या खाली ठेवलं आणि त्याच्यावर झोपला. पण परत विचार करायला लागला जर गडबडत गेलो कुठे बाजूला तर कोणी येऊन घेऊन जाईल. 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजला, 4 वाजले, बरं का. आता तो विचार करायला लागला या पैशांचं करायचं काय. नवीन कपडे घ्यायचे, नको, नवीन कपडे घेऊन भीक कोण देणार आहे आपल्याला. देईल कोणी नवीन कपडे घालून, एखादा जर भिकारी भीक मागायला लागला तर देईल कोण त्याला भीक नाही. मग काय करायचं का असा विचार करायला लागला तो. सांगू का, सकाळी 6च्या गाडीवर जाणारी माणसं ज्या वेळेला रोज त्याला लाथलायची, पाय लागायचं ना त्यांचे, त्या टायमाला तो उठणारा माणूस, आज ती माणसं आली तरी जागा होता, तो भिकारी झोपला नव्हता. त्या माणसांना बघितल्यानंतर त्याला कळलं अरे बापरे 6 वाजले. 6च्या गाडीवर जाणारी माणसं आली, उठला, त्या पैशाचा बंडल घेतला, पुन्हा त्या माणसाकडे गेला. तोपर्यंत तो माणूस चालून चालून थकला होता, फेऱ्या मारून मारून. पहाटेच्या वेळी तो खुर्चीमध्ये बसला होता, गॅलरीमध्येच. हात जोडले त्याने, बाबा दादा. तो बंडल त्याच्या हातात दिला आणि सांगितलं तुम्हाला रात्रभर कोणी जागं ठेवलंय ना त्याचं उत्तर मला मिळालं, बरं का. तुम्हाला रात्रभर कोणी जागं ठेवलं, या गॅलरीमध्ये कोणी फेऱ्या मारायला लावले त्याचं उत्तर मला मिळालं. सांगा ज्या सुखाची आपण अपेक्षा करतो खरोखर ते सुख आहे का? खरोखर त्यात सुख आहे का? वाटतंय ना सून आली ना का बस माझ्यासारखी बाई अख्खी आळीत कोणी नाही, मजाच काय. पण मग आल्यानंतर तिला तेवढी आळी कमी पडते. कशासाठी ते सांगत नाही, बरं का. ज्याच्यामध्ये आम्ही सुख म्हणतोय की नाही, ज्याला मी सुख समजतोय की नाही, खरं तर ते सुख नाहीये. त्याला संतांनी सांगितलेलं आहे संसार म्हणजे दुःखाचे मूळ. काय म्हणतात संत? संसार म्हणजे दुःखाचे मूळ. लागती दुःखाचे इंगळ, डंखू धावती विखार काळ सर्प. डंखू धावती विखार काळ सर्प, बरं का.
दुःखाचं मूळ आहे ते. काय म्हणतात कवयित्री, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. पण सुख जर आम्हाला हवं आहे तर त्याच्या आधी दुःख सहन करण्याची ताकद पाहिजे ना आमच्यामध्ये. संसार जगद्गुरु तुकोबांनीही केला ना. माऊली तर म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. संसार नामदेव महाराजांनी केला, संसार शांती ब्रह्मनाथ महाराजांनी केला. पण त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय बघा. राग यावा म्हणून लोकांनी प्रयत्न करावा, नाथ महाराजांना राग यावा म्हणून लोकांनी प्रयत्न करावा. आणि आम्हाला राग आल्यानंतर घरातल्यांनी शांत राहण्यासाठी प्रयत्न करावा. हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. सांगायला लागतंय, बाबा तुम्ही महाराज आहात, दादा शांत बसा जरा. लोकांना माहित आहे लोक काय बोलतील. लोकांना घाबरण्यापेक्षा ऐका, लोक गाढवावर पण बसून देत नाही आणि लोक पायी पण चालू देत नाही. बरं का, लोकांना घाबरण्यापेक्षा घाबरूच नका लोकांना. कारण लोक कधीच चांगला व्हावा म्हणून प्रयत्न करत नाहीत. आलं का लक्षात. आणि चांगला व्हावा म्हणून प्रयत्न करतात त्यांना लोक म्हणत नाहीत, त्यांना आपले म्हणतात. बघा भाषा. देवाला तर मुळीच घाबरू नका, कारण देव कधीच कोणाचं वाईट करत नाहीत, कधीच नाही. आयुष्याच्या मार्गावर जर वाटचाल करत असताना आपल्याला घाबरायचंच असेल तर कर्माला घाबरा. आपलं सगळं समतोल कर्मावर अवलंबून आहे, पाप आणि पुण्य. पाप आणि पुण्यावर सगळं अवलंबून आहे. आणि पाप पुण्य हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. बरं का, कर्मावर अवलंबून आहे. आणि म्हणून जे सुख संतांनी अनुभवलं, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. चिरकाल टिकणार, निरंतर टिकणार, शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार ते सुख जगद्गुरु तुकोबांनी अनुभवलं. ऐका ना, प्रल्हादांनी अनुभवलं, अंगदानी अनुभवलं, उद्धवाने अनुभवलं, नामदेव महाराजांनी अनुभवलं. जगद्गुरु तुकोबांनी जे सुख अनुभवलं ते सुख आम्हाला अनुभवायचं आहे, ते सुख आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. जे सुख माऊली ज्ञानोबांनी अनुभवलं, जे सुख नाथ महाराजांनी अनुभवलं, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी अनुभवलं, तेच सुख आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. चिरकाल टिकणार, निरंतर टिकणार, शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारं सुख आहे ना आपल्या जवळ. फक्त कसं वागावं, जगावं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण सुखी असावं की दुःखी असावं हे कोणावर अवलंबून नाहीये. फक्त काय होतंय माहितीये का माऊली, आमचं नेमकं चुकतंय काय, आम्हाला दुःख प्राप्त झालं का आम्ही कोणावर तरी खापर पडून मोकळा होतो, कोणाला तरी दोष देऊन मोकळा होतो. तुमच्यामुळे असं, कोणामुळे कोणाचं वाईट होत नाही आणि कोणामुळे कोणाचं चांगलंही होत नाही. माझ्यामध्ये जर मला परिवर्तन करून घ्यायचं तर त्यासाठी मला स्वतःला प्रयत्न करावे लागणार आहे. मी तुमच्यामध्ये बदल करून घेऊ शकत नाही आणि तुम्ही माझ्यामध्ये बदल करून घेऊ शकत नाही. हे चाललंय ना, हे फक्त आपल्याला मार्ग कळावा म्हणून, आत्मबोध व्हावा म्हणून. पण परिवर्तन जर घडवायचं असेल तर त्यासाठी माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे. आपलं आपल्यालाच प्रयत्न करायचा आहे. आपली आपण करा सोडवणं, त्यासाठी धावपळ आपल्याला करायची आहे ना, त्यासाठी प्रयत्न आपल्याला करायचे आहेत ना. एखाद्या मुलाला भूक लागली तर तो मुलगा स्वतः जेवला तर त्याचं पोट भरेल. वडील जेवल्यानंतर पोट भरणार नाही, आई जेवल्यानंतर पोट भरणार नाही. आमचं कर्माचंही तसंच आहे ना. जे आम्ही करतोय ना ते आम्हालाच चांगलं किंवा वाईट, बरं किंवा वाईट जे काय असेल ते पण आम्हालाच प्राप्त होणार आहे. त्याचं चांगलं किंवा वाईट फळ आम्हालाच मिळणार आहे. का कळत नाही आम्हाला, का कळत नाही. दुःख प्राप्त करून देणारे अनेक आहेत बरं का. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत का ते? आणि एक एक अनेक भागातून येतात ते, एक एक अनेक प्रकारे येतात ते. कामाला का साध्य करायचं असेल तर तो लोभातून येतो, क्रोधातून येतो, अभिमानातून येतो, अहंकारातून येतो, मदातून येतोय, मत्सरातून येतोय,
द्वेषातून येतो, कुठल्या भागातून कसा येईल सांगू शकत नाही. लोभाला जर त्याचं कार्य साध्य करायचं असेल तर तो वेगवेगळ्या प्रकारे येतोय ना. आम्हाला दुःख देणारे, आमच्याकडून कार्य करून घेणारे अनेक जरी असले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक जरी असले तरी तुम्ही चार युगाचा निवाडा घ्या. कृता, त्रेता, द्वापार आणि कली या चार युगामध्ये माणसाला उद्ध्वस्त करणारे प्रमुख तीनच आहेत: काम, क्रोध आणि लोभ. विचार करा ना, अनेक ऋषी मुनी हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा ते प्रवाहामध्ये वाहून गेले. त्या प्रवाहामध्ये का? एकतर काम, क्रोध किंवा लोभ. कामाचा अतिरेक झाल्यानंतर काय होत आहे? अत्याचार घडतो. क्रोधाचा अतिरेक झाल्यानंतर काय होत आहे? हिंसाचार घडतोय. आणि लोभाचा अतिरेक झाल्यानंतर भ्रष्टाचार घडतोय. भ्रष्टाचार घडतोय. विंचू किती जरी लहान असला, ऐका, विंचू किती जरी लहान असला, चावणारा माणूस किती जरी स्ट्रॉंग असला तरी माणसाला रडवल्याशिवाय राहत नाही तो विंचू. विंचवाच्या पुढे असलेला फोडतोय आम्ही. विंचवाचा सिंबॉल असलेल्या पुढ्या फोडतोय आम्ही. आमचा जबडा सडलेला दाखवलेल्या त्या चित्राच्या पुढ्या फोडतोय आम्ही. ते चित्र बाजूला करतोय, मध्ये फोडतोय आणि मग बोलतोय चुना आहे का, तंबाखू आहे माझ्याकडे. आम्ही विष खातोय पण ते आम्हाला कळत नाही. आम्ही विषाला जवळ करतोय पण आम्हाला ते कळत नाही. जो जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया. अरे आम्ही काळाजवळ चाललोय, आम्हाला कळत नाही. काळाजवळ आम्ही चाललोय ना. आम्हाला तलप आल्यानंतर पुढे काय आमच्या घरी येऊन पडत नाही. दुकानावर आम्हाला जावं लागतंय. संध्याकाळच्या वेळेला जर आम्हाला तलप आली तर बाटली आमच्या घरी पडत नाही, आम्हाला बाटलीपर्यंत जावं लागतंय. काळाजवळ आम्ही जातोय, आमच्या जवळ काळ येत नाही. कलियुग आहे. साप कसंही असू द्या, किती बारीक असू द्या तो, पण विषारी जर असेल तर माणसाचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही तो. बरं का? हिंगड एकदा चावली की माणसानं नाचच करायला लागला पाहिजे. मनुष्य थयथयाच नाचायला पाहिजे. मनुष्य नाचायलाच लागला पाहिजे. जो दिवा आमच्या घराला प्रकाश देतोय की नाही, त्याच दिव्याचा जर गैरउपयोग झाला तर तो घर जाळायला पण मागे येत नाही. घरामध्ये प्रकाश देणारा दिवा, पण गैरउपयोग जर झाला तर तोच मात्र घर जाळायला पण मागे येत नाही. तेवढं सत्य आहे. बरं का? ज्या गोष्टीची आम्हाला अपेक्षा नाही ना, ती गोष्ट सहज घडते, सहज घडते, सहज होते, सहज घडते. एखादा निखारा असेल ना, निखारा कितीही लहान असला तरी त्याला एकदा पाय पडला की चटका बसणारच. तसं विषयांचं आहे. विषयाधीन झालेल्या माणसाची अवस्था काय होते? एकदा मनुष्य विषयाधीन झाला, विकाराधीन झाला, नको त्या वासनेअधीन झाला, नको त्या व्यसनाधीन झाला की कितीही जरी त्यांनी सुखी समाधानी राहायचं ठरवलं तरी त्याचं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. विषयाधीन, विकाराधीन झालेली माणसांची कितीतरी उदाहरणं आहेत. अशी कितीतरी. चांगल्या चांगल्यांना फसवलं त्यांनी, चांगल्या चांगल्यांना कामाला लावलं त्यांनी. ज्या गोष्टीची आम्हाला अपेक्षाही नाहीये ती गोष्ट आम्ही किती जरी प्रयत्न केले, अपेक्षा आहे ज्या गोष्टीची, त्या गोष्टीसाठी किती जरी प्रयत्न केले तरी ती गोष्ट आम्हाला प्राप्त होत नाही. आम्हाला दुःख नको आहे. इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाने अंतःकरणामध्ये विचार करा ना, कोणाला वाटते का दुःख पाहिजे म्हणून? दुःखाची अपेक्षा कोणी करते? आमचा जो अट्टास चालू, आम्ही जे प्रयत्न करतोय, आम्ही जे काबाड कष्ट करतोय, आम्ही जी धावपळ करतोय ती आम्हाला दुःख प्राप्त व्हावं म्हणून करतोय. कशासाठी आम्ही सगळं काय करतोय? आम्हाला सुख मिळावं म्हणून आम्ही सगळं करतोय. सुख मिळावं म्हणून करतोय आम्ही सगळं. ज्याची अपेक्षा आहे ते मिळत नाही आणि ज्याची अपेक्षा नाहीये ते मिळाल्याशिवाय राहत नाही. सुख मिळावं अपेक्षा आहे, मिळत नाही. दुःख मिळू नये असं मनापासून वाटतंय, पण न मागता येतंय ना, न मागता येतंय. कुठून येतंय, कसं येतंय, कधी येतंय सांगू शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारे दुःखाचे मार्ग अनेक आहेत. दुःख येण्याचे मार्ग अनेक आहेत. प्रत्येकाने प्रामाणिकपणे जर विचार केला आपल्या अंतःकरणामध्ये, तसं कोणाला वाटतंय का रोग व्हावा, असं आजार व्हावा, आम्ही आजारी पडावं असं कोणाला वाटतंय? रोग मागतो मनुष्य कधी?
पण इथे बसलेल्यांपैकी मला वाटत नाही की टोटल निरोगी एखादा असेल. गुडघे दुखतात, पाय दुखतात, कंबर दुखते, डोकं दुखतंय, डायबिटीज आहे, बीपी आहे, काय बऱ्याच काही गोष्टी काही ना काही चिरीमिरी का नवीन असणारच. आलं का लक्षात? आम्हाला दुःख नकोय, मिळाल्याशिवाय राहत नाही. रोग नकोय ना आम्हाला, पण आल्याशिवाय राहत नाही. गरिबी नकोय आम्हाला, गरिबी नकोय. कोणाला गरिबी हवी असते? प्रत्येक मनुष्य जो प्रयत्न करतोय तो श्रीमंत होण्यासाठीच प्रयत्न करतोय. श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करतोय. गरीब होण्यासाठी कोणी प्रयत्न केलाय? आणि गरीब होण्यासाठी प्रयत्न करायची गरजही नाही. फक्त तुम्ही तुमचं दुकान उघडून बस आणि सांगा ज्याला जे पाहिजे ते घेऊन जा. पाहिजे ते. श्रीमंत व्हायला तुम्हाला कित्येक काळ लागतो, कित्येक वर्ष जातात. गरीब व्हायला जर तुम्ही ठरवलं तर एका दिवसामध्ये तुम्ही गरीब होऊ शकता. गरिबी नकोय आम्हाला, पण जे नकोय ते प्राप्त होत आहे आणि जे हवं आहे ते सहज प्राप्त होत नाही. ते सहज प्राप्त होत नाही. बरं का? असे कितीतरी आपल्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत. आपण बोलायचो एवढी संपत्ती आहे त्यांच्याकडे की 4 पिढ्यांना संपणार नाही. असे कित्येक श्रीमंत आपल्या समोर आज परिस्थिती अशी झाली त्यांची 4 पिढ्यांना लांब गेलं, त्यांच्या पिढीलाच पुरलं नाही पुढे. ऐसी ही सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. माणसाने जगताना वागताना एक तरी विचार करावा ना, अरे दुपारच्या वेळेला मी चालत असताना जी सावली मला सोडत नाही, जी सावली माझ्या बरोबर चालते, जी सावली माझ्या बरोबर असते, तीच सावली संध्याकाळच्या वेळेला माझ्याच डोळ्याने जर मला माझीच सावली जर दिसत नसेल तर मी कोणावर भरोसा करायचा? मी कोणावर विश्वास करायचा? सांगा ना, कोण आहे आपलं? नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतीच असेल एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार? प्रामाणिकपणे प्रत्येकाला वाटतंय मी वृद्ध होऊच नाही, मी थकूच नाही, मला थकवा जाणवूच नाही, मी वृद्ध होऊच नाही. पण वृद्ध पण कसं येतं ते आम्हाला कळत नाही. मला वाटतंय ना 40-42 वर्षामध्ये एवढे केस पिकावेत, एवढे पिकू नयेत मला वाटतं, पण पिकले त्याला करणार काय? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. खूप जगावंसं वाटतंय, खूप आयुष्य असं वाटतंय, पण ते आमच्या हातात नाही. म्हणून तर आम्ही म्हणतो ईश्वर सत्य पुढं चाले, हे शरण कुणाचे सत्य कोण बोलवे ते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. दादा, आपलं आयुष्य सुंदर जर जगायचं असेल तर ऐका ना, खूप आयुष्य असावं हे आपल्या हातात नाहीये. किती आयुष्य असावं हे आपल्या हातात नाहीये. उदंड आयुष्य असावं की अजून किती असावं हे आपल्या हातात नाहीये. आयुष्य किती असावं हे जरी आपल्या हातात नसलं तरी आयुष्य कसं असावं हे आपल्या हातात आहे. आयुष्य कसं असावं हे आपल्या हातात आहे. किती जगला यापेक्षा कसं वागला याला महत्व आहे. श्रीमंतीच्या यादीमध्ये प्रत्येक जण नाव यावं म्हणून धावपळ चालू आहे. प्रत्येकाची कशासाठी धावपळ चालू आहे आज आमची? श्रीमंतीच्या यादीमध्ये नाव यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही अट्टास करतोय, आम्ही धावपळ करतोय. श्रीमंतीच्या यादीमध्ये नाव यावं म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. ज्या दिवशी माणुसकीच्या यादीमध्ये नाव यावं म्हणून आम्ही धावपळ करू ना, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं जगणं सुंदर झाल्याशिवाय. संतांना वाटते प्रत्येक माणसाने देव व्हावं. कठीण आहे का? काय वाटतंय संतांना? प्रत्येक माणसाने देव व्हावं. आणि ही गाथा ज्ञानेश्वरी कशासाठी आहे? माणसाचं रूपात देवांमध्ये व्हावं म्हणून ही गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. संतांमध्ये व्हावं, साधूंमध्ये व्हावं म्हणून ही ज्ञानेश्वरी आहे, म्हणून गाथा आहे, गीता आहे, भागवत आहे, संतांचं वाङ्मय आहे. परिवर्तनासाठी आमच्यामध्ये परिवर्तन घडावं म्हणून दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो ना. नारळ फोडाला नेलेला दगड बांधावरचा देव झाला. आम्हालाच कळलं नाही. आजोबाच्या काळात एकच होता, आता 3 झालं. ऐका ना, माणसाला दगड्या बोलल्यानंतर जर दगडाला राग येत असेल
तर चुकीचं काय आहे सांगा ना. कारण सांगतो ना तुम्हाला का. आपल्या मंदिरामध्ये असलेली जी पाषाणाची मूर्ती आहे, कुठल्या तरी पाषाणाचीच निर्माण केलेली आहे ना, कुठल्या तरी दगडाचीच निर्माण केलेली आहे ना. एक 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 खपली फोडून एक 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 पार्ट तिचा बाजूला करून आणि मग ती सुबक मूर्ती तयार केली. किती वर्ष झाले असतील त्या मूर्तीला, किती वर्ष झाले असतील. बाजूला केलेली खपली कधीतरी येऊन परत चिटकले कधी. पाषाणाची खपली फोडली ती मागोती ना जडली, पण मनुष्याची कोबत ती जाडली ती पुन्हा लागली. डॉक्टरांनी एखाद्या वेळी जर त्याला सांगितलं ना का दादा आता सगळा सडलाय आतमध्ये, सोडलीस तर बरं, पुढं जगायचं असेल तर. घाबरून सोडतो ना तो, पण परत जर त्याला आचार गोळा झाले त्याच्या अवतीभोवती, पुन्हा तो सुरुवात करतोय. कारण ते सांगतात ना कोण जगाला आला इथं, सगळी मरायलाच आल्यात. असं झुरून मरण्यापेक्षा पिऊन मरणं. सांगणारे पण भारी असतात. आपला विषय आहे दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो. आम्ही किती दिवस मंदिरात गेल्यानंतर आमच्यात परिवर्तन होईल, किती दिवस. पहिला विषय असा आहे की कीर्तन प्रवचन जी आहेत ती परिवर्तनासाठी आहेत, मनोरंजनासाठी नाहीत, टाइमपाससाठी नाहीत. 4-4.5 अभंगाची गाथा जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिली, परिवर्तनासाठी दिली. 18 अध्याय ज्ञानेश्वरी आम्हाला मौलींनी दिली, परिवर्तनासाठी दिली. चांगदेव 65 असेल, अमृत अनुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असेल, हरिपाठ असेल, परिवर्तनासाठी दिलेला आहे. परिवर्तन झालं पाहिजे. काय बदल झालाय तो विचार ना, स्वतःला विचार. म्हणून दगड परवडला ना. रस्त्यावर असलेला दगड लोकांना त्रास द्यायचा हो, येता जाता कोणाचे डोकं फोडायचं, कोणाचे डोके फोडायचं, कोणाच्या ठेचा लागायचा. अख्खा गाव त्रासला होता त्याला दादा, त्या दगडाला. बरं का, प्रामाणिकपणे प्रत्येकाला वाटायचा का हे दगड कोणतरी बाजूला केला पाहिजे, पण करील कोण, हिंमत कोणाची आहे. काही दगड असे गावात असतात ना, अख्ख्या गावाला त्रास असतो, पण बाजूला करायची हिंमत नाही बाबा त्यांची. ज्यांनी प्रयत्न केला ना त्यांचा कार्यक्रम केला त्यांनी. अख्ख्या गावाला त्रास देणारे दगड असतात. तुम्हाला जर कोणाच्या मुलांना चांगलं वळण लावता येत नसेल ना, तर वाईट वळण लावायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही दादा. एखाद्याचा चांगला चाललेला संसार जाऊ दे ना दादा, होऊ दे ना, चांगलं चाललंय ना त्यांचं. उद्ध्वस्त झालेला संसार जर तुम्हाला चांगला करता येत नसेल तर चांगला चाललेला संसार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी रे. आज कितीतरी अशी गावांमध्ये काही माणसं असतात, संध्याकाळच्या वेळेला 4-5 मुलं घेणार, तरुण घेणार, एखाद्या माळ रानावर जाणार, बसणार, तिथं बाटल्या फोडणार, पिवस्तव पिणार आणि पक्की झाली का त्याच काचेच्या बाटल्या तिथे फोडणार. सकाळी आमचे गवारे गेल्यानंतर, गुराखी गेल्यानंतर त्याच्या पायाला त्या काचा लागणार. पाप करतोय माहिती नाही, पाप घडतोय माहिती नाही. आळ्याच्या आळ्या नासवल्या अशा दगडांनी, गावं नासवली. त्या 4-5 जणांना लागली ना सवय का लगेच दुसरी 4-5 घ्यायची, ती बाजूला सारायची. अख्ख्या गावाला त्रास असलेले दगड बाजूला करणार कोण. पण त्याच रस्त्यातून एक साधू पुरुष येत होते. त्या साधू पुरुषांनी बघितलं, अरे हा दगड आहे, रस्त्यावर आहे. गाववाल्यांना सांगितलं हा दगड मला हवा आहे. गाववाल्याने हात जोडल्याने सांगितलं आम्ही पण असाच कोणतरी शोधत होतो बऱ्याच वर्षापासून असाच आम्ही कोणतरी शोधत होतो, कोणीतरी यावं, या दगडाला घेऊन जावं. साधू पुरुष त्या दगडाला घेऊन गेले. 4-5 वर्षानंतर तेच साधू पुरुष त्यांच्या गावामध्ये आले. त्या गावकऱ्यांना सांगितलं अमुक देवाची मंदिर तुमच्या गावामध्ये बांधायचंय, मंदिराचं काम करा, मूर्ती माझ्यातर्फे मी घेऊन येणार. आणि झालं सांगितल्याप्रमाणे त्या ग्रामस्थांनी मंदिराचं बांधकाम केलं. प्राणप्रतिष्ठेसाठी ती मूर्ती गावात आणली. ती मूर्ती एवढी आकर्षित होती, एवढी सुशोभित होती, एवढी चांगली होती, एवढं कोरीव काम तिच्यावर जबरदस्त केलं होतं की जो पाहायचा तो आकर्षित व्हायचा. ज्याची नजर गेली ना त्या मूर्तीकडे तो पाहतच बसायचा. मन मोहून टाकायची ती मूर्ती. आकर्षित व्हायचा, प्रत्येक जण आकर्षित व्हायचा.
ते ग्रामस्थ विचार करायला लागले, एवढी सुबक मूर्ती आहे, एवढी चांगली मूर्ती आहे, एवढं कोरीव काम जबरदस्त केलेलं आहे, माणसाने पाहावं आणि आकर्षितच व्हावं, पाहतच राहावं, पाहतच बसावं असं वाटतंय. ही एवढी सुबक मूर्ती तयार केलेली आहे, ही एवढी सुंदर मूर्ती तयार केलेली आहे, हा दगड तरी कुठला असेल. राहवतच नाही म्हणून त्या साधूला विचारलं, महाराज दगड कुठून आणला? मग तेव्हा त्या साधूने सांगितलं, तुमच्याच रस्त्यावरचा दगड जो सगळ्यांची डोकी फोडायचा ना. ऐका, कुठलाच माणूस खराब नाहीये, कुठलाच माणूस वाईट नाहीये, प्रत्येक माणूस चांगला आहे. त्याचे असलेले विचार वाईट आहेत, त्याची कर्म वाईट आहेत, त्याचे गुण वाईट आहेत. आणि म्हणून मग साधूने सांगितलं, हा दगड तुमच्याच रस्त्यावरचा. आता मात्र ते ग्रामस्थ विचार करायला लागले, काय काय केलं असेल या महाराजांनी, या साधू पुरुषांना किती त्रास झाला असेल, काय काय केलं असेल. त्या दगडाचं रूपांतर त्यांनी मूर्तीमध्ये केलेलं आहे, की ही एवढी आकर्षित मूर्ती. राहवतच नाही म्हणून ग्रामस्थांनी विचारलं त्या साधू पुरुषांना, महाराज काय केलं? महाराज म्हणतात, काहीच केलं नाही. ऐका काय म्हणतात महाराज, काहीच केलं नाही. मग या दगडाचा देव झाला कसा? ते साधू म्हणतात, प्रत्येक दगडात देव आहे. ऐकताय ना? प्रत्येक दगडात देव आहे, मानणाऱ्यातही आणि न मानणाऱ्यातही. आत्मा म्हणून सांभाळतोय तो, चाले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलवी ते हरिविना देखावे, ऐकवे एक नारायण तयाचे भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अंतमीची एक करता म्हणून. वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता राहिली अंत मग कुठे. तो देव काय काम करतो आम्हालाही कळत नाही. आमच्या डोळ्याची पापणीची उघडझाप कधी होते, काय करावं लागतंय, पटकन होते कधी होऊन जाते, पत्ता लागत नाही. पण सांगू का, त्या देवाने जर ठरवलं ना डोळे उघडे ठेवून जायचा, तर बंद करू शकत नाही. आपण देव केल्यानंतर कोणाला तरी हात फिरवावा लागतो. वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता राहिली अंत मग कुठे. कोण देव आहे तो? प्रत्येकाच्या आत देव आहे, प्रत्येकाकडे देव आहे. आत्मा म्हणून तो प्रत्येकाच्या आतमध्ये कार्य करतोय. आत्मा जाता देह पडे, देह पडतं म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. कितीही जरी स्वाभिमानात तो जगला असेल ना, कितीही जरी तो त्याच्या पद्धतीने जगला असेल, कधी कोणापुढे वाकला नाही, झुकला नाही, स्वाभिमानाने जगला, कधी कोणाचा आधार घेतला नाही त्याने. पण एकदा अंतरात्मा गेल्यानंतर चौघांचा आधार लागतोच. तो बोलणार नाही की चला तुम्हाला जसं जमल तसा तिथपर्यंत मी येईन बसत उठत. मेलेला माणूस नाही ना, आधार घ्यावा लागतो ना. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे. मानणाऱ्यामध्ये पण देव आहे आणि न मानणाऱ्यामध्ये पण देव आहे. पुढचा आहे का, जे देवाचं स्तवन करतात, जे देवाचं नामस्मरण करतात, त्यांना जो देव सांभाळतो ना, देव न मानणाऱ्यांना सुद्धा तोच देव सांभाळतो. हे तेवढंच सत्य आहे. तोच देव सांभाळतो, वेगळा नाही. सांभाळणं त्याचं कर्तव्य आहे. त्याला सांगितलेल्या दिवसापर्यंत तो सांभाळतोय, सांगितलेल्या दिवसापर्यंत सांभाळतोय. महाराजांना विचारलं, महाराज काय केलं तुम्ही नेमकं? दगडाची मूर्ती झाली. महाराज म्हणतात, प्रत्येक दगडात देव आहे रे, फक्त मी काय केलं माहितीये का, नको असलेला भाग बाजूला केला, नको असलेल्या खपल्या बाजूला केल्या, देव आपोआप तयार झाला. आम्हाला सुद्धा तेच करायचंय. नको असलेला भाग बाजूला करा, नको असलेले विचार बाजूला करा, नको असलेले गुण बाजूला करा, नको असलेली व्यसना बाजूला करा, सोडा. बसल्या जागेवर देवपण आल्याशिवाय राहणार नाही, बसल्या जागेवर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. काय लागतं रे परिवर्तनासाठी? काय मोठा अट्टास करायचा आहे? नको असलेलं बाजूला करा. फक्त विषयाधीन झालेल्या माणसाला कळत नाही का, व्यसनाधीन झालेल्या माणसाला कळत नाही का, मी जे करतोय ते चुकीचं आहे? कित्येकांची घरं बर्बाद झालेली आहेत, कित्येकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे, अरे उद्ध्वस्त झाले, कित्येक घरांचं स्मशान झालं, मुलं बाला रस्त्यावर आली त्यांची. कळत नाही का जे मी व्यसन करतोय ते चुकीचं आहे म्हणून? पण त्याच्याकडे बघून त्याच्याच बाजूला बसून जर आम्ही तेच व्यसन करत असो तर काय रे बुद्धी काम करते आमची? अक्कल काय काय काम करते आमची? सिगारेटच्या पॉकेटवर लिहिलेलं आहे, सिगारेट ओढणं अपायकारक आहे, आरोग्यास अपायकारक आहे. तरी सुद्धा आम्ही फुका मारतोय आणि त्याच्यावरच दया गलवतोय. ती राख असते ना, ऍश. एका भिंतीवर एक जण लिहित होता, पेंटर. एका हातामध्ये ब्रश आहे, एका हातामध्ये सिगरेट ओढतोय, फुकतोय, दूर काढतोय आणि भिंतीवर लिहितोय. काय लिहिलं? धूम्रपान निषेध. काय कळतंय? वाचणाऱ्यांमध्ये किती परिवर्तन होईल बरं?
आम्ही काय करतोय हेच आम्हाला कळत नाही. जग सुधारावं आम्हाला वाटतंय ना, सुरुवात आपल्यापासून करा, आपल्यापासून सुरुवात करा. संतांनी नेमकं काय केलं माहितीये का? स्वतःपासून सुरुवात केली चांगल्या गोष्टीला. स्वतःपासून जगद्गुरु तुकोबांनी सुरुवात केली चांगल्या गोष्टीला, तेव्हा समाजामध्ये आपोआप परिवर्तन घडलं. आम्ही सुद्धा स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे चांगल्या गोष्टीला, आपोआप परिवर्तन घडेल, आपोआप परिवर्तन घडेल. सुख हवं आहे ना प्रत्येकाला. कशासाठी 8 तास चालू आहे आमचा? सुख हवं आहे आम्हाला प्रत्येकाला. पण सुख कशाला म्हणतात? जे संतांनी सुख अनुभवलं ते सुख अनुभवा. आपण जे म्हणतोय, आपण जे अपेक्षा करतोय त्याला क्षणिक सुख म्हणतात. आणि क्षणिक सुखाची अवस्था मांडलेले सुभाषितकार म्हणतात, क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख चकित करण्या नष्ट. या क्षणिक सुखामध्ये अडकण्यापेक्षा, या क्षणिक सुखाला आपलं करण्यापेक्षा, आपलं म्हणण्यापेक्षा, जे निरंतर आहे, चिरकाल आहे, जे आजही आहे, याच्या आधी होत आणि पुढे पण असणार आहे, ते सुख अनुभवा ना. बाकी गोष्टी सगळ्या करायच्या आहेत ना आपल्याला. संसार सांडायचा नाही, संसार सोडायचा नाही, घरदार सोडायचं नाही, गरज नाहीये. काय गरज आहे आपल्याला ते सोडायची? सगळं केलंय ना आपण. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. आईवडिलांचं ऋण आहे. ज्या आईवडिलांचे ऋण आपल्यावर आहे त्याच आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला आलेलो आहोत. ज्या बाईचे ऋण आहे तीच बाई आपल्याला प्राप्त झालेली. ज्या मुलांचं ऋण आहेत आपल्यावर तीच मुलं आपल्या पोटी जन्माला आले. सगळं करा ना, त्यांना सांभाळा, चांगल्या प्रकारे संस्कार करा, त्यांच्यासाठी एवढं कमवा, एवढं कमवा. एवढं पण नका का तुम्हाला वृद्धाश्रमात जायला लागेल. संपत्ती कमवता कमवता कधीतरी संस्कारांचा पण विचार करा रे. जे संस्कार जगद्गुरु तुकोबांनी दिले, जे संस्कार मौली ज्ञानोबांनी दिले, जे संस्कार संतांनी आम्हाला दिले, त्याचा विचार करा ना. आपली सुरुवात होती, आमच्या प्रॉपर्टीला आमच्या मुलांनी वारस असावं असं वाटतंय, आमच्या संपत्तीला आमच्या मुलांनी वारिस असावं असं वाटतंय. आम्हाला का वाटत नाही की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे कार्य आम्ही करतोय त्याला सुद्धा वारिस आमच्या मुलांनी असावं, ती परंपरा आमच्या मुलांनी चालू ठेवावी? का वाटत नाही आम्हाला? ज्या दिवशी वाटेल ना त्या दिवशी, आज ज्याचा दुष्काळ जाणवतोय ना संस्कृतीच्या आणि संस्कारांचा, धर्माच्या, उद्या वाटणार नाही दुष्काळ, नाही वाटणार. आमचा मुलगा 2-2 तास मोबाईल घेऊन त्या मोबाईलमध्ये काय बोट घालतो त्याचं त्यालाच माहिती. नुसतं दुसऱ्यांचं स्टेटस पाहता पाहता आमचे 2-2 तास जातात, आम्हाला कळत नाही. कशात सुख मानतो रे आम्ही? कधीतरी बोललोय आपण त्याला, दादा अरे 2 तास या मोबाईलमध्ये